नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे पुण्यातील दौंड तालुक्यातील। सागर कदम आणि मयुरी दांडगे। सागरचे वय 25 वर्षाचे होते आणि मयुरीचे वय 20 वर्षाचे होते। दोघांचेही पालक आधीपासूनच एकमेकांच्या ओळखीचे होते। 2025 मध्ये दोघांचेही पालक आपापल्या मुलासाठी मुलगी बघत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले आपल्या मित्राची मुलगी आहे आणि त्यांनी दोघांचा बघाबघीचा कार्यक्रम आटोपला। सागरला मयुरी आवडली, मयुरीला सागर आवडला आणि दोघांचे लग्न ठरले। फेब्रुवारी महिन्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर सागर आणि मयुरी दोघेही एकमेकांसोबत फिरू लागले। मार्च महिन्यात लग्नाची तारीख निघाली। लग्न होत असल्यामुळे दोघे एकमेकांना भेटत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे। एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहे, काय खायला आवडते असे त्यांचे सुरू होते। सोबत फिरत असताना दोघेही आनंदी दिसत होते। हे सगळं सुरू असताना साखरपुडा झाला। साखरपुड्यामध्ये दोघेही आनंदी दिसत होते। नवीन संसार सुरू करायचा यासाठी दोघेही प्लॅनिंग करत होते। याच दरम्यान मात्र मयुरीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं। एक दिवस सागरने मयुरीला कॉल केला, तेव्हा मयुरीने म्हटलं की मी कामात आहे, तुला नंतर कॉल बॅक करते। नंतर मयुरीने कॉल केला आणि सांगितले आपण दोघं मुळीला जायचं, पण दुसऱ्या दिवशी दोघे पिक्चरला जाणार होते। मात्र त्यांचा प्लॅन बदलला। मयुरीने सागरला मामाकडे सोडवायला सांगितले। सागरने दौंड या ठिकाणी मयुरीच्या तिच्या मामाकडे सोडलं आणि तेथून सागर परत माघारी निघाला। तेथून तो पुढे आला। खामगाव फाट्याजवळ येताच त्याला चारचाकी आडवी आली। चारचाकीमधून 3-4 जण खाली उतरले आणि सागरला चालत्या गाडीवरून ओढले आणि मारायला सुरुवात केली। त्यांच्या हातात काठ्या होत्या। एकामागून एक वार त्यांनी काठीने केले। मारता मारता सागर बेशुद्ध पडला। मारेकरी तेथून पळून गेले। जवळच्याच लोकांनी सागरला दवाखान्यात दाखल केले आणि काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली। त्यानंतर पोलीस सागरची चौकशी करण्यासाठी दवाखान्यात गेले, तेव्हा सागर शुद्धीवर आला होता। पोलिसांनी सागरची चौकशी केली, तेव्हा सागरने सांगितले जेव्हा मारेकरी मला मारत होते तेव्हा ते म्हणत होते की तू मयुरीसोबत लग्न करू नकोस, मयुरीसोबत जर लग्न केलंस तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही। त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तेव्हा एक संशयित व्यक्तीला पोलिसांनी पकडले। त्याचे वय 19 वर्षाचे होते। पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली, तेव्हा पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। त्याने सांगितले मयुरीला हे स्थळ आवडले नव्हते, तिला सागर पसंत नव्हता, तिला सागरशी लग्न करायचे नव्हते। पण साखरपुडा झाला होता। साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडणे शक्य नव्हते। लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल असे मयुरीला वाटत होते। त्यामुळे तिने एक प्लॅन तयार केला होता। सागरला जीवे मारले तर हा आपल्या आयुष्यातून निघून जाईल आणि आपल्याला दुसऱ्या तरुणाशी लग्न करायला मिळेल, म्हणून तिने सागरला मारण्यासाठी चक्क 1.5 लाख रुपयाची सुपारी दिली होती। पोलिसांनी लगेच मयुरीचा शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही। ती अजूनही फरारच आहे। पोलिसांनी 6 मारेकऱ्यापैकी 5 आरोपीला ताब्यात घेतले आहे, मात्र त्यातला एक आरोपी अजूनही फरार आहे। पोलिसांनी 5 आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यांना जेरबंद केले। मेरठ येथे अतिशय धक्कादायक घटना घडली होती। प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचे 15 तुकडे करून ड्रममध्ये भरले होते। तेव्हापासून अनेक विचित्र घटना घडतच आहे। नातीगोती लोक विसरत चालले आहेत। कलियुग आले आहे। या कलियुगात काय घडेल सांगता येत नाही। नवरा बायकोचा खून करते, बायको नवऱ्याचा खून करते, अशा घटना घडतच आहे। अशा विचित्र घटना ऐकून पाहून मन सुन्न होऊन जाते। मित्रांनो, अशा मुलीपासून सावधान राहा। सध्या लग्न सराईचे कार्यक्रम सुरू आहेत। मुलाने लग्न करायचे की नाही याचा प्रश्न मात्र आता पडला आहे। अरेंज मॅरेज लग्न केलं तरीही अशा घटना घडत आहे आणि लव्ह मॅरेज लग्न केलं तरीही अशा घटना घडत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।